मध्ययुगीन काळात माणूस जंगलात राहायचा आणि चिमणी घरट्यात राहायची. चिमणी आजही घरट्यात राहते, पण माणूस मात्र गाव, शहर, नगर आणि आता महानगरातील उंच उंच इमारतींमध्ये राहायला लागला आहे. कधी गरज म्हणून, तर कधी सातत्याला दिलेला छेद म्हणून पुढे सगळे बदल स्वीकारत गेला. आणि त्याला कधी परिवर्तनाचं, कधी विकासाचं, तर कधी प्रगतीचे नाव देत गेला. आणि याच प्रगतीच्या वाटेवर प्रवास करत असतानाच माणसानं AI अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ताचा शोध लावला. याच AI मुळे नवनवीन विचार जन्माला आले आणि कधी तर माणसाच्या आणि माणुसकीच्या जीवावर सुद्धा बेतलं. नमस्कार, मी कुमारी स्वराली वीरेंद्र कांबळे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव दादासाहेब मगदूम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कसबा सांगव. या प्रस्तुत व्यासपीठावर मी माझ्या भाषणाचा विषय मांडते, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्य. कालचं जग वेगळं होतं, आजचं जग वेगळं आहे. आजचं जग वेगळं आहे. भुगतीच आहे, अन्न मात्र बदललेलं आहे. तहान जुनीच आहे, पाणी मात्र निवडलेले आहे. वारा तोच आहे, दिशा मात्र बदललेली आहे. स्वतःच्या गरजा पूर्ण करणारे शोध लावता सर्वात बुद्धिमान मानवाने स्वतःसारख्या विचार करू शकणाऱ्या, कार्य व कृती करू शकणाऱ्या अशा काही कृत्रिम यंत्रणांचा शोध लावला की पहाटे धावताना अंतर आणि कॅलरीज मोजण्यापासून ते रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची आठवण करून देण्यापर्यंत अख्खं आयुष्यच या कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापून टाकले. काही वर्षांपूर्वी या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार अनुभवण्यासाठी मी अनेक चित्रपट पाहायचो. पण आज बुद्धिबळ खेळताना गुगल मॅप, अलेक्सा, सिरीज या गॅजेटचा वापर करताना या आविष्काराचाच एक भाग बनून गेलो. जेव्हा एक विद्यार्थी म्हणून या कृत्रिम बुद्धिमत्तेचं मी माझ्या आयुष्याशी असलेलं नातं शोधू लागतो, तेव्हा या कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज व भविष्य व हळूहळू या आभासी जगाकडे स्वतःचा प्रवास लक्षात घ्यावा लागतो. भावना नाहीत यंत्रामध्ये, नैतिक मूल्ये नसतात त्यामध्ये. म्हणूनच वापर करावा जपून, मानवतेला नेहमी ठेवावे स्मरून. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या पिढीमधील मेंदूची सत्ता निष्क्रिय करणारे साधन ठरणार आहे. इंटरनेटवर काही शोधायचं असो किंवा ईमेल लिहायचा असो, सगळीकडे फक्त AI चा वापर होत आहे. मानवी सर्जनशीलता, कल्पकता आणि निर्णय क्षमता दुबळी होईल या AI मुळे हे तितकेच सत्य आहे. AI जर कृत्रिम बुद्धिमत्ता हे चुकीच्या डेटावर आधारित निर्णय घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. याशिवाय जर AI नियंत्रित यंत्रे आणि रोबोट मानवी नियंत्रणाबाहेर गेले तर त्याचा समाजावर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने आणि योग्य नियमांसह करणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक जगासाठी मोठी क्रांती आहे. आज आपला भारत देश विकसनशीलतेकडून विकसिततेकडे चालला आहे. आणि याचे एकमेव कारण म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे संशोधन. आतापर्यंत आपली बुद्धिमत्ता वापरून वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारा, नवनिर्मित करणारा हा तरुण आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहे. आणि याच युवकाला प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची सवय लागली तर त्याच्या कलागुणाचा विकास होणार नाही. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवाच्या सोयीसाठी तयार केलेले तंत्र आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. आज सर्वसामान्य नागरिकांची जीवनशैली, उद्योग विश्व, सेवा क्षेत्र यांसारख्या अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वेगवेगळे बदल घडवून आणत आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर बुद्धिमान यंत्रे बनवण्याचे शस्त्र म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. बेरोजगारीच्या विक्यात आधीच माझा देश त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केला पाहिजे. बेरोजगारीच्या विक्यात आधीच माझा देश त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केला पाहिजे.
निष्क्रिय मेंदूची सत्ता. AI करील निष्क्रिय मेंदूची सत्ता. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचे श्रेय त्यांना जाते. मात्र मात्र या पुढील प्रगतीचे श्रेय तुम्ही मानव जातीला न देता तुम्ही AI ला द्याल का? अहो, घराला कुलूप लावल्यानंतर 3 तास ते काढून पाहणारी आपण मशीनवर विज्ञान युगात वापरताना भावनाधारित जगात असताना AI वर विश्वास ठेवणे मला स्पष्ट चुकीचे वाटते. आपल्या देशात बीपी, शुगर, हृदयविकार, कॅन्सर यांसारखे हजारो आजार असताना आपण जर मशीनवर अवलंबून राहून आपली जर कार्यशीलता कमी झाली तर यापुढे यापेक्षा 4 पटीने आजार वाढणार नाहीत का? म्हणूनच शेवटी जाता जाता एवढेच म्हणते की कृत्रिम बुद्धिमत्तेचा सोडा आता ध्यास. निसर्गाने आपल्याला सर्व दिले खास. वापरात ठेवा उपजत मेंदूचा आता. AI करील निष्क्रिय मेंदूची सत्ता. मनापासून सांगते वरचेवर नका घेऊ. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी नका जाऊ. अजून बरेच काही आहे आपल्या हातात. AI करील निष्क्रिय मेंदूची सत्ता. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची सतशः आभारी. मनपूर्वक धन्यवाद.